मित्रांनो, मालिकेचा आजचा भाग खूप छान दाखवला आहे. भूतकाळामध्ये अशी नक्की कोणती घटना घडली होती की माधवी, सुलक्षणा या दोन्ही जीवाभावाच्या मैत्रिणी एकमेकांपासून दुरावल्या, हे सत्य कावेरीला समजलं आहे. आणि इतक्या वर्षांचा दुरावा मिटवून कावेरीने त्या दोघींना एकत्रित आणलं आहे. परंतु हा चमत्कार कावेरीने नक्की घडवला तरी कसा? अशी कोणती युक्ती वापरली की इतक्या वर्षातला माधवीच्या मनात असलेला सुलक्षणाविषयीचा राग निवळून त्या जीवाभावाच्या मैत्रिणी पुन्हा एकत्र आलेत? आणि त्याच एका घटनेने सुलक्षणाच्या मनात कावेरीबद्दलचा विश्वास वाढत त्यांनी स्वतः कावेरीचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर देवयाईकडून कावेरीला एक खूप मोठा महत्त्वाचा संकेत मिळाला आहे. बघूयात मग की कावेरी हा चमत्कार नक्की घडवते तरी कसा, आणि देवयाईकडून कावेरीला नक्की कोणता संकेत मिळालाय? कोण होती सतू, काय झाली सतू मालिकेच्या आजच्या 1 ऑगस्टच्या भागात कावेरी माधवीला मंदिराच्या पाठीमागे घेऊन येते. तेव्हा त्या विचारतात की तुम्हाला इथे का घेऊन आलीस? कावेरी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही मगा मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करत होतात ना, मी पाहिले तुम्हाला. मला तुमच्याकडचा तो व्हिडिओ हवाय, कारण त्या व्हिडिओमुळेच आपल्याला कळेल की मान निर्दोष आहेत. तो व्हिडिओ एकदा का भेटला तर त्यामध्ये कळेलच ना की माच्या पिशवीमध्ये तो हार नक्की कोणी टाकला होता. मा इनोसंट आहेत हे प्रूव्ह करून दाखवता येईल. आता कावेरीला माधवी असं काही बोलतात की कावेरीला धक्काच बसतो. त्या सांगतात की तू कावेरी धर्माधिकारी म्हणजे सुलक्षणाची सून हो ना, म्हणजे उदयची पत्नी. मी तुला ती व्हिडिओ नाही देऊ शकत आणि त्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस, असं त्या भरल्या डोळ्यांनी बोलतात. कावेरी विचारते की मी तर तुम्हाला ओळखतही नाहीये. तेव्हा माधवी खुलासा करतात की तू जरी ओळखत नसलीस ना, तरी तुझ्याचमुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झाले. कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते हे ऐकून. कावेरीला अजूनही कळत नाही की तिचा या सगळ्यांमध्ये काय दोष असू शकतो. त्याबद्दल ती त्यांना स्पष्टच विचारते, परंतु मी काय केलं असं? तेव्हा माधवी तिच्यासमोर खूप मोठा उलगडा करतात की तू जरी स्वतःहून काही केलं नसलंस ना, तरी तुझ्याचमुळे हे सगळं घडलंय. मी आणि सुलक्षणा आम्ही दोघी खूप घट्ट मैत्रिणी होतो आणि आम्ही याच मैत्रीचं रूपांतर नात्यात करायचं ठरवलं होतं. माझी मुलगी साधना आणि उदय त्यांचं लग्न आम्ही ठरवलं होतं, परंतु उदयने तुझ्याशी लग्न केलं आणि हा आघात माझी मुलगी साधना नाही सहन करू शकली. तिने स्वतःचं आयुष्य संपवलं. हे ऐकून कावेरी प्रचंड हादरते. मी माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांची मदतही करू शकत नाही आणि त्यांना माफ तर करूच शकत नाही, असं म्हणून जेव्हा माधवी मदत करायला नकार देतात तेव्हा मात्र ते सगळं कावेरीचं खूपच जिव्हारी लागतं. कावेरी हात जोडून त्यांना विनंती करते, मी तुमचं दुःख समजून घेऊ शकते, परंतु तुम्हीच समजून घ्या ना की याच्यामध्ये कोणा एकाची चूक नाही आहे. खरं तर कोणाचीच चूक नाही आहे. जर का तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या मुलीचे गुन्हेगार आहे, तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी स्वतः स्वीकारेन, परंतु प्लीज आत्ता तुम्ही माझ्या माची मदत करा ना. या घडल्या घटनेने माझं सुख हिरावलं. माधवीने असं म्हणताच कावेरी परत त्यांना समजावते, कळकळीची विनंती करते की यामध्ये माझी काय चूक आहे. उदयच्या वतीने मी तुमची माफी मागते, परंतु मानवरती लागलेला हा चोरीचा आळ त्यांना खूप त्रास होतोय. तुम्हीच मदत नाही केली तर तुमची मैत्रीण कोलमडून पडेल. प्लीज मदत करा. कावेरीने असं म्हणता क्षणी आपले अश्रू पुसत माधवी विचारतात, सासूवर इतकं प्रेम आहे? तेव्हा कावेरी उत्तर देते, माच्या सन्मानापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे. कावेरी त्यांना विनंतीसुद्धा करते, तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. तेव्हा त्या म्हणतात की पण माझी एक अट आहे. कावेरी कुठलीही अट मान्य करायला तयार होते. त्या म्हणतात सुद्धा की अगं अट ऐकून तरी घे. तेव्हा कावेरी परत सांगते, माझ्यासाठी माच्या सन्मानापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे. कावेरी त्यांच्यासमोर अक्षरशः मांना निर्दोष करण्यासाठी हात जोडून उभी असते. इकडे यश कावेरीच्या प्रेमामध्ये इतका वेडावलेला असतो, इतका भारावून जातो. सनीला व्हिडिओ कॉल करून तो सांगतो की सनी, खरंच यार कावेरी खूप चांगल्या आहेत. म्हणजे ती उदयदादाची बायको नाही आहे हे सत्य मला आधीपासूनच माहिती होतं.
परंतु त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा नाही आहे. आणि मी ना आता खरोखरचा त्यांच्या प्रेमात पडलोय. सनी त्याला चिडवतो. आता आनंदाच्या भरात यश एक निर्णय घेतो की मी आत्ताच जातो, मला सगळं खरं सांगतो आणि हेही म्हणतो की कावेरी मला खूप आवडते. आनंदाच्या भरामध्ये काय करू आणि काय नको असं झालेलं यशला सनी भानावर आणतो. अरे थांब थांब थांब, तू इतक्या लगेच मला जाऊन नको सांगू सगळं. अरे आधी कावेरीच्या मनात नक्की तुझ्याबद्दल प्रेम आहे का ते तरी जाणून घे. तेव्हा यशच्या डोक्यात प्रकाश पडतो. आपल्याच डोक्यात टपली मारत तो विचार करतो, अरे तुझं बरोबर आहे, हा तर विचार मी केलाच नाही. यशला अजिबात वेळ वाया घालवायचा नसतो. यश डायरेक्ट व्हिडिओ कॉल कट करून मंदिरात यायला निघतो. कारण त्याला सुलक्षणाला सगळं खरं सांगून कावेरीला प्रपोज करायचं जे असतं. इकडे मंदिरामध्ये मात्र सुलक्षणावरती नुसती चितू चालू असते. सगळेजण तिच्याबद्दल नको नको ती चर्चा करतात आणि अक्षरशः त्या लोकांचे ते सगळे शब्द सुलक्षणांच्या कानात शिशेचा रस ओतल्यासारखे वाटतात. इतक्यातच कावेरी येते. कावेरी येता क्षणी तिथल्याच ताई मोठ्या तोऱ्यात विचारतात, ज्यांनी सुलक्षणांवरती हात उगारला होता, मिळाला का पुरावा मग? तेव्हा कावेरी सांगते की हो, मिळालाय पुरावा, पुरावा घेऊनच आले मी. आणि माधवी पटकन त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला पुरावा तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना दाखवतात. आता सगळ्यांची तोंड बंद होतात. सुलक्षणा निर्दोष आहेत हे कावेरीने सिद्धही केलेलं असतं जिथल्या तिथे. तेव्हा ते सगळेजण विचार करतात की पण यांच्या पिशवीत तो हार आलाच कसा, कोणी टाकला? तेव्हा कावेरी म्हणते की ते बघायला तुम्ही पोलिसांना बोलवा, परंतु माझ्या मा निर्दोष आहेत हे तरी सिद्ध झालंय. सुलक्षणा भरल्या डोळ्यांनी माधवीसमोर येऊन हात जोडत म्हणतात की खरंच परत तू माझ्या मदतीला धावून आलीस ना? तेव्हा माधवी सांगतात की परत गैरसमज, मुळात मी हे तुझ्यासाठी केलंच नाही आहे. सुलक्षणाचा चेहराच पडतो. मंदिरात सगळ्यांसमोर सुलक्षणाला त्या गौप्यस्फोट करतात की तुझ्या सुनेने वचन दिलंय मला. धक्क्याने त्या विचारतात की वचन? कसलं वचन? माधवी सांगतात की मला काय विचारतेस, तुझ्या सुनेला विचार. तेव्हा सुलक्षणा वळून धक्क्याने कावेरीकडे पाहतात. त्या कावेरीला विचारतात की काय झालं? नाही म्हणजे इतक्यात विसरलीस? तू मला वचन दिलं होतंस की मोडणारच ते वचन, अगदी तुझ्या सासूसारखं. तू माझ्या पायावरती नाक घासणार होतीस ना? त्यांनी खुलासा करता क्षणी सुलक्षणा विद्या दोघेही हादरतात आणि धक्क्याने कावेरीकडे पाहतच राहतात. कावेरी क्षणाचाही विचार न करता फक्त आणि फक्त सुलक्षणाच्या स्वाभिमानासाठी, त्यांच्या इज्जतीला ठेच पोचू नये म्हणून त्यांच्या पायावर नाक घासायला तयार होते. स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवायला तयार होते. माधवी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगतात, आता ही गोष्टसुद्धा रेकॉर्ड करणार आहे मी. स्वतःचा पाय पुढे ठेवतात. तेव्हा कावेरी त्यांच्या पायापाशी झुकते आणि ती झुकता क्षणी सुलक्षणाकडे रागात कटाक्ष टाकत माधवी म्हणतात, आज कदाचित माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल आणि न्यायसुद्धा. कावेरीने आपल्यासाठी इतका मोठा केलेला त्याग पाहून अक्षरशः सुलक्षणा भारावून जातात. इतक्यातच यश मध्ये येतो आणि यश कावेरीला स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू देत नाही त्यांच्या पायाशी. तो सांगतो की तुम्हाला यांच्या पायावर नाक घासायची काहीच गरज नाही आहे. कावेरी त्याच्याकडे पाहतच राहते. विद्या पटकन येऊन कावेरीला उठवून बाजूला घेऊन जाते. यश सांगतो, हे सगळं तुम्हाला करायची गरजच नाही आहे. माधवी परत तोऱ्यात सांगतात की हिने मला वचन दिलंय आणि ते तिला पाळावं तर लागेलच. आता सगळेच जण मोठ्या पेचात पडले असतानाच अचानक दुसऱ्या एका नवीन पात्राची एंट्री होते. ती म्हणजे अमृता, माधवीची मुलगी, दुसरी मुलगी. ती येता क्षणी मोठ्याने सांगते त्याची काहीच गरज नाही आहे. सगळ्यांसमोर येऊन धर्माधिकाऱ्यांची हात जोडून ती माफी मागते. माझी आई जे म्हणते ते तुम्हाला करायची गरज नाही आहे. कावेरीला ती विचारते की तू तीच आहेस ना कावेरी, जिला उदय जिजूने निवडलं होतं? मी अमृता, माधवीची मुलगी. अमृता स्वतःची ओळखही करवून घेते. तेव्हा माधवी, अमृता, यश दोघांनाही ताकीद देतात की तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही आहे. तिने वचन दिले आणि ते तिने पाळायचंच. अमृता तिच्या आईला माधवीला समजावते, अगं आई, अशी काय करतेस तू? जे घडलं ते विसरून जा.
अगं जे घडलं त्याच्यामध्ये यांची काय चूक होती? आणि मला सांग की कावेरीने जर तुझ्या पायावर नाक घासून माफी मागितली तर आपल्या साधनाच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का? उदय जिजूंनी ते जे केलं त्याची शिक्षा तू यांना का देतेस? आई प्लीज, हे योग्य नाही आहे. आता तर यशसुद्धा समजावतो की मावशी प्लीज अगं, जे झालं गेलं ते विसरून जा आणि तू चल ना आमच्यासोबत घरी. तेव्हा माधवी अमृताला घेऊन तेथून निघून जाणार तर सुलक्षणासुद्धा त्यांची वाट अडवतात, त्यांना समजावतात, त्यांची माफी मागतात, त्यांना घरी येण्यासाठी आग्रहसुद्धा धरतात. आता तर यशसुद्धा त्यांना आग्रह धरतो. सुलक्षणाबद्दलचा, त्यांच्या कुटुंबाबद्दलचा माधवीच्या मनातला राग अजूनही ओसरलेला नसतोच. सुलक्षणाने एवढी विनंती करूनही, माफी मागूनही त्या त्यांचा हात चिरकारतात आणि अमृताला घेऊन तेथून रागाच्या भरात निघून जातात. हे सगळं सुलक्षणांच्या इतकं जिव्हारी लागतं की त्यांना खूप वाईट वाटतं. त्या तिथेच कोलमडून जातात, रडायला लागतात. यश त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतो सुद्धा. काही वेळानंतर मंदिरातून तसंच रडत घरी येतात. घरात पाऊल टाकता क्षणी त्या काही गडबड करायला लागतात. अरे यश, तू अजिबात ऑफिसला जाऊ नकोस. विद्या, जा बरं पटकन, आपण आरती करून घेऊयात. आरतीची सगळी तयारी कर. अगं फुले कुठे आहे? धुपारती कुठे आहे? इथे काहीच नाही आहे. आता माझी ही काही गडबड पाहून यमुना यशला खुणावते, परंतु यश शांतच बसतो. इतक्यात कावेरी घरी येते. कावेरी मांना सांगते, मा 1 मिनिट थांबा ना. आता तिच्याकडे दुर्लक्ष करून सुलक्षणा परत आरतीतला काही करतात. कावेरीने त्यांच्यासाठी खूप मोठा चमत्कार घडवलेलाच असतो. कावेरी परत एकदा हाक मारते, मा प्लीज, आपल्याकडे कोण आले ते निदान बघा तरी. तेव्हा सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहते की नक्की घरी कोण आलं असेल. कावेरीच्या विनंतीला मान देऊन जेव्हा सुलक्षणा उठतात, ज्यावेळेस त्या दारापाशी येऊन बघतात तर खरोखरचा चमत्कार घडलेलाच असतो. कारण कावेरीने तो घडवून आणलेला असतो. सुलक्षणासोबतचं माधवीचं तुटलेलं नातं पुन्हा जोडलेलं असतं. त्या जीवाभावाच्या मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणलेलं असतं. ज्यावेळेस आपल्या दारात माधवी अमृताला सुलक्षणा पाहतात, अक्षरशः त्यांना अश्रू अनावर होतात. त्यांच्या आनंदाला पारावरच उरत नाही. आता दारामध्ये नक्की कोण आलं असेल आणि इतकी का रडते ते पाहण्यासाठी घरातले सगळेच जण तिथे गोळा होतात आणि समोरचं दृश्य पाहून ते सुद्धा अक्षरशः भारावून जातात. कावेरी परत एकदा धर्माधिकारी कुटुंबाच्या घरात आनंदाचं, चैतन्याचं वातावरण घेऊन येते. सुलक्षणा आनंदाने माधवीकडे धावत जात तिचा हात आपल्या हातात घेत विनतात की मी देवी आईकडे प्रार्थना करतच होते की माझी जीवाभावाची हरवलेली मैत्रीण लवकरात लवकर मला भेटू देत. माधवी, माझ्यावरचा राग गेला ना ग तुझा? दोघींच्याही डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येतात. एकमेकींना खट्ट मिठी मारतात. घरातले सगळेच जण इतके खुश होतात. त्या दोघींना परत एकत्र आल्याचं पाहून कावेरी देवाचे आभार मानते. देवा, तुझे खूप खूप आभार. आज माधवी मावशी घरात परत आल्याने माझ्या चेहऱ्यावरचे जे हसू आहे, जे समाधानाचं, आनंदाचं हसू आहे, ते कायम असंच ठेव, अशी कावेरी देवाकडे प्रार्थना करत असतानाच यशची नजर पडते आणि यशच्या लक्षात येतं की हा चमत्कार घडवणारी दुसरी तिसरी कोणी नाही, कावेरीच आहे. परत एकदा यश नव्याने तिच्या प्रेमात पडतो. यश कावेरीच्या कामाचं कौतुक करायचं ठरवतो. सुलक्षणांना तो सांगतो की आपण अजून एका व्यक्तीचे आभार मानायला हवेत. सुलक्षणा जेव्हा वळतात तेव्हा यश कावेरीकडे पाहतो. कावेरीच्या लक्षात येतं सगळं आणि कावेरी क्रेडिट स्वतःला घेतच नाही. उलट ती सांगते की माझे आभार मानायची गरज नाही आहे, कारण हे सगळं शक्य झालं ते यांच्यामुळे, आणि ती सगळं क्रेडिट अमृताला देऊन टाकते. त्यांनी जर का माधवी मावशींना समजावलं नसतं तर हे घडलंच नसतं. आणि मंदिरामध्ये नक्की काय झालं? माधवी सुलक्षणांवरती चिडून निघून गेल्यानंतर कावेरी जाऊन त्यांच्याशी काय बोलली? हा चमत्कार नक्की घडला तरी कसा? ते सगळं कावेरी सांगते. माधवी सुलक्षणांवरती चिडून अमृताला घेऊन निघून जात असताना कावेरी त्यांच्या मागे जाते, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा माधवी ताई तिचं काहीच ऐकून घेत नाहीत. अगं तुझ्या मनासारखं झालं ना सगळं, तुझी सासू निर्दोष सिद्धाई झालं ना, मग कशाला उगाच आमच्या मागे येते? रागाच्या भरात त्या बोलून बसतात, परंतु कावेरी त्याचा राग नाही मानत. उलट त्यांना समजावते
उदयने जे काही केलं त्यामध्ये माझी काय चूक आहे? शेवटपर्यंत ना त्यांनी उदयला माफ केलं ना त्यांच्या बायकोला. कावेरीचं तेव्हा बोलणं ऐकून माधवी परत विचारतात, अगं तू उदयची बायकोच आहेत ना, मग असं त्रयस्थासारखं काय बोलतेस? तेव्हा कावेरी म्हणते की हो हो, मी त्यांची बायकोच आहे, पण तू मान ना याची शिक्षा नका ना देऊ. जवळच्या माणसांना कमवण्याचं दुःख मलाही माहिती आहे. कावेरी जीवाच्या आकांताने त्यांना समजावते, कळकळीची विनंती करते की तुम्ही प्लीज उदयच्या चुकीची शिक्षा मानना नका देऊ. एक पाऊल पुढे टाका. तुम्ही ना तुमचं दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा ना ते तुमचं दुःख हलकं करा. कावेरी माधवीचा हात पकडत तिला समजावते सुद्धा की प्लीज प्लीज तुम्ही माझ्यासोबत मानकडे चला ना. तेव्हा त्या तिचा हात चिडकारतात, कारण त्या तितक्या नाराजच आहेत. त्यांचं आता तू मला शिकवणार आहेस का की मी काय करायचं आणि काय नाही ते? तेव्हा अमृता पुढाकार घेऊन तिच्या आईची समजूत घालते, आई का उगाच त्यांच्यावरती नाराज होते? त्यांची तरी काय चूक आहे ना, आणि तू यांच्याशी असं वागतेस ते खूप चुकीचं आहे. तेव्हा माधवी वैतागून विचारते, मग काय करू? माफ करून टाकू का यांना? तरीही अमृता त्यांना समजावते की आई अगं यांच्याशी असं तोडून वागल्याने आपली साधनाताई परत येणार आहे का? त्या ज्या काही म्हणतायत ते प्लीज नीट समजून घे ना. आई अगं देवाला सुद्धा तेच मान्य आहे. जर का तिला तुम्हाला परत एकत्र आणायचंच नसतं तर हा चमत्कार तिने घडवलाच नसता. देवी आईची सुद्धा तीच इच्छा आहे. आई अगं प्लीज समजून घे. मला माहिती आहे की सुलक्षणा मावशीला सुद्धा तू तितकीच मिस करतेस. मी बघितलंय तुला. तू फक्त साधनाताईचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आण आणि मग बघ, ती सुद्धा तुला हेच सांगेल की माफ कर आणि पुन्हा एकत्र या. साधनाताई इथे आपल्या समोर असती ना तर तिने तुला आणि सुलक्षणा मावशीला एकमेकींचे कान धरून माफी मागायला लावली असते. आणि घडला सगळा प्रसंग कावेरीने स्वतःच्या तोंडून घरच्या सगळ्यांना सांगता क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरतो. सुलक्षणाचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. इतक्या वर्षात दुरावलेले या दोघी मैत्रिणी परत एकदा एकत्र आल्यात आणि हा चमत्कार घडवलाय स्वतः कावेरीने. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. कावेरी आपलं मनातलं दुःख यशपाशी मोकळं करते की आज आणि माधवी मावशी कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा सगळं विसरून एकत्र आले आहेत. तसा दिवस माझ्या आयुष्यात कधी येईल? यशच्या लक्षात येतं की कावेरी किती आतुरतेने काऊच्या परत येण्याची वाट बघते. यश अमृताची भेट घेतो आणि तो तिला सांगतो की तुला कधी कशाचीही गरज पडली ना तर तू मला हाक मार, मी माकडासारखा उड्या मारत मारत येईन तुझ्याकडे. तेव्हाच कावेरीचं लक्ष दिव्याकडे जातं आणि तिला एक वाईट संकेतच मिळतो. ती विचारात पडते की हा दिवा का फडफडतोय? नक्की काय संकेत देण्याचा प्रयत्न करते देवी आई? इतक्यात यशचं लक्ष जातं आणि यश कावेरीकडे धावत येणार तरी अमृताने त्याचा हात घट्ट पकडलेला असतो.